आरामदायी स्थितीत स्थायिक होऊन प्रारंभ करा आणि आपले डोळे बंद होऊ द्या किंवा मुटक लावून ते उघडे ठेवा. अनेक लांब मंद खोल श्वास घेऊन सुरुवात करा आणि पूर्ण श्वास सोडा. तुमच्या नाकातून श्वास घ्या आणि नाकातून किंवा तोंडातून बाहेर काढा. तुमच्या श्वासाला स्वतःची नैसर्गिक लय शोधू द्या. प्रत्येक श्वासाकडे लक्ष द्या, कारण ते तुमच्या नाकपुड्यात जाते, तुमच्या फुफ्फुसात जाते आणि तुमचे पोट वाढवते. आणि तुमचे पोट आकुंचन पावत असताना प्रत्येक श्वासाकडे लक्ष द्या आणि हवा नाकपुड्यातून किंवा तोंडातून परत फुफ्फुसातून वर जाते. आपले पूर्ण लक्ष आपल्या श्वासोच्छ्वासाच्या प्रवाहाकडे आमंत्रित करा. इनहेल हे श्वास सोडण्यापेक्षा कसे वेगळे आहे ते पहा. तुमच्या नाकात प्रवेश करताच हवा तितकीच थंड आणि तुम्ही श्वास सोडताना उबदार अनुभवू शकता. जसजसे तुम्ही अधिक खोलवर आतील बाजूस वळता तसतसे तुमच्या सभोवतालचे आवाज सोडण्यास सुरुवात करा. जर तुम्ही खोलीतील आवाजांनी विचलित असाल तर त्याकडे लक्ष द्या आणि मग तुमचा हेतू तुमच्या श्वासात परत आणा. श्वास घेताना फक्त श्वास घ्या. तुमच्या श्वासामध्ये काहीही बदल करण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही प्रकारे आपला श्वास नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक इनहेल आणि श्वास सोडण्याकडे लक्ष देऊन निर्णय न घेता या क्षणी आपला अनुभव पहा आणि स्वीकारा. जर तुमचे मन विचार, योजना किंवा समस्यांकडे भरकत असेल तर तुमचे मन भटकत असेल याचे लक्षात घ्या. विचार पाहणं तो शक्य तितक्या तटस्थपणे आपल्या जागरूकतेत प्रवेश करतो. मग विचार सोडून देण्याचा सराव करा, जणू ते प्रवाहात तरंगणारे पान आहे. तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार एका पानावर ठेवा आणि तो प्रवाहात नजरेच्या बाहेर जाताना पहा. मग तुमचे लक्ष तुमच्या श्वासाकडे परत आणा. तुमचा श्वास हा एक अंकर आहे. जेव्हा तुम्ही विचारांनी विचलित होतात तेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा परत येऊ शकता. तुमचे मन कधी भरकटले आहे याकडे लक्ष द्या. तुमचे लक्ष विचलित करणारे किंवा विचलित करणारे विचारांचे प्रकार पहा. लक्ष देणे हा शिकण्याचा सर्वात श्रीमंत भाग आहे. या ज्ञानाने तुम्ही विचारांपासून अलिप्त राहण्याची तुमची क्षमता बळकट करू शकता आणि तुमच्या श्वासोच्छवासाच्या गुणांवर तुमची जागरूकता परत केंद्रित करू शकता. पूर्ण लक्ष देऊन श्वासापर्यंत घरी येण्याचा सराव करा. श्वासोच्छवासावर तुमचे पोट हळूवारपणे वाढणे आणि आराम करणे, बाहेर श्वास सोडणे पहा. श्वास आत आणि बाहेर वाहताना स्वतःला पूर्णपणे आपल्या सोबत राहू द्या. शरीरातील वेदना किंवा अस्वस्थता किंवा मुरगळणे किंवा खाज सुटणे या संवेदनामुळे तुमचे लक्ष श्वासापासून दूर जाते. तुम्हाला कदाचित दुःख किंवा आनंद, निराशा किंवा समाधान अशा भावना देखील दिसू शकतात. तुमच्या अनुभवाबद्दल विचार किंवा कथांसह जे काही समोर येते ते मान्य करा. तुमचे मन कुठे गेलं आहे ते लक्षात न घेता त्याला दूर ढकलून त्याला चिकटून राहा की वेगळं नसण्याची इच्छा बाळगा आणि फक्त तुमच्या मनावर पुन्हा लक्ष केंद्रित करा आणि तुमचे लक्ष तुमच्या श्वासाकडे वळवा. श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. आत आणि बाहेर जाताना हवेचे अनुसरण करा. आपल्या श्वासाने क्षणाक्षणाला मनाने उपस्थित राहा. जर तुमचे मन तुमच्या श्वासापासून दूर भटकत असेल तर त्याचा न्याय न करता फक्त लक्षात घ्या. मग तो विचार, भावना किंवा संवेदना तुमचे लक्ष वेधून घेईल आणि तुमच्या श्वासोच्छवासाकडे हळूवारपणे तुमच्या जागरूकतेचे मार्गदर्शन करेल. ही प्रथा संपत असताना हळूहळू तुमचे लक्ष विस्तारू द्या आणि तुमचे संपूर्ण शरीर आणि नंतर तुमच्या शरीराच्या पलीकडे तुम्ही ज्या खोलीत आहात त्या खोलीकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा तुमचे डोळे उघडा आणि पूर्णपणे सतर्क आणि जागे व्हा. तुम्हाला वर्तमान क्षणी परत आणण्यासाठी श्वास हा तुमच्या सोबत नेहमी एक पुनर्केंद्रित साधन म्हणून असतो. लक्ष वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यात मदत करण्यासाठी हा सराव दिवसभर वापरण्याचा तुमचा हेतू सेट करा.